पप्पा मम्मी काका काकू मला ती मुलगी पाहिजे मला ती पसंत पडल्या अरे बाबा काय बोलायलायस तू जरा गोंधळ घातला तिथं हो म्हणा अरे बाबा जरा थांब किती गडबड करतोस मध्ये परीक्षेचा गोंधळ घातलास तू आपली संस्कृती काय आपण काय आपलं स्टेटस काय अरे बा तुला एवढी काय घाई होती तू डॉक्टर आहेस आपल्या शोभले असं काहीतरी भाषा बोलायची काय काय एवढा मोठा कसला गोंधळ घातलाय मी त्याशी असला गोंधळ केलाय मुलगीचा पदर वरती करून असं मुलगी बघितलाय असं बघतात काय होय असं कारभार केलायस तू अरे दादा तू डॉक्टर की शिकतोयस आणि कंपाऊंडरचा काय विषय हा अगं प्रिया मी डॉक्टरच आहे मला त्या दिवशी फोन आला होता की कंपाऊंडरचा फोन आलाय म्हणून तेव्हा मध्यस्थीनेच उठून घेऊन आला मला अरे मग हे सगळं तुला तिथं सांगता आलं नाही काय पप्पा काय ग मम्मी ಏನು ಚೌಕಶಿಲ್ದ ಮೊದ್ಲವ್ರು ಡಾಕ್ಟ್ರಿ ಅಂದ ಹಿಂದಾಗಡೆ ಕಂಪೌಂಡ್ ರಾತ್ರಿ ನೀವು ಏನ್ ಕೇಳಿಲ್ಲ ಮಧ್ಯೇಶ ತನ್ನ ಬರೋಬರ್ ಐತಿ ಎಕ್ದಮ್ ಹಿಂಗ್ಯಾಂಗ ಏನಾಗ್ತಿದು ಕೇಳಿ ನೋಡುನು ಗಪ್ರಿ ಅವನ ಅಧ್ಯಕ್ಷ ಬರ್ಲಿ ಕೇಳಿ ನೋಡುನು ಅದ ಬರ್ಬೇಕಲ್ಲ ಈಗ ಮಧ್ಯೇಶ ಬಂದ್ ಕೇಳುನು ಅವ್ರು ಕೇಳಕ್ ನೋಡು ಕೇಳಕ್ ಬರ್ತೈತಿ ತಗೋರಿ ಮಧ್ಯೇಶಿಗೆ ಫೋನ್ ಅರೆ ಹಚ್ರಿ ಅವಂಗ ಮಧ್ಯೇಶ ಫೋನ್ ಹಚ್ಚಿನಿ ಬರಾತಾನ ಈಗ ಡಾಕ್ಟರ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನು ಬರ್ಲಿ ಅವ ಒಂದಿಟ್ಟ ಏನಪ್ಪ ನೀ ಡಾಕ್ಟರ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀಯ ಏನ್ ಡಾಕ್ಟರ್ ಅದಾನೋ ಏನ್ ಕಂಪೌಂಡರ್ ಅದಾನೋ ಏನು ಗೊತ್ತಾಗೋತಲ್ಲ ಅವ್ರ ಡಾಕ್ಟರ್ ಅದಾರ ಅವ್ರ ಹೇಳುದ್ ತಪ್ಪ್ಯಾರ ಅವ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಏನಾಗೈತಿ ಅದ ಕಂಪೌಂಡರ್ದ ಒಂದ್ ತಿಂಗಳ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಇತ್ತರಿ ಅದು ಅದ ನಿಮಗ ಹೇಳಾಕ ಅವ್ರಿಗೆ ಆಗಿಲ್ಲ ಅದು ಕನ್ನಡ ಮತ್ ಮರಾಠಿ ಗೊಂದಲ ಆಗೈತ್ರಿ ಮತ್ತ ದೊಡ್ಡದ ದವಾಖಾನ ತೆಗ್ಯಾತಾರ ಅದು ಊರಾಗ ನಿಮ್ಗ ಬೇಕಾಯ್ದ್ರ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ತೋರಿಸ್ತೀವಿ ನಾವು ಯಾರು ಬೇಕಲ್ಲ ಅವರು ಇಲ್ರಿ ಅವ ಡಾಕ್ಟರ್ ಅದನ್ರಿ ಅವ ಆ ಫೋನ್ ಬಂದಿತ್ತ ಅದ್ರ ಕಂಪೌಂಡರ್ ಅಂತ ಹೇಳಕತ್ತಾನ ಮತ್ತೆ ಡೈರೆಕ್ಷನ್ ನಮಗೂ ಅದು ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡೈತ್ರಿ ಅದ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಒಂದ್ ತಿಂಗಳದ ಐತ್ರಿ ಅದು ಆತಿಂದ ಅವ ದವಾಖಾನೆ ದೊಡ್ಡ ತೆಗ್ಯಾತಾರ ಅದು ಊರಾಗ ಈಗ ಏನ್ ಮಾಡೋದು ಮತ್ತ ಈಗ ಮನಿ ನೋಡಕ್ ಹೋಗುನ್ ನಡ್ರಿ ಮತ್ ನೋಡಾಕ ದೊಡ್ಡದ ಮನಿ ಐತಿ ಅವ್ರದ ನಡ್ರಿ ನಿಮ್ಗ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ತೋರಿಸ್ತೀನಿ ಅವ್ರದ್ದು ನಮಗರೆ ಹುಡುಗ ಪಸಂದ್ ಅದಾನ ನೀವು ಕಂಪೌಂಡರ್ ಅದಾನ ಅಂತ ನಮಗೂ ಕಂಪೌಂಡರ್ ಇಲ್ರಿ ಅವ ಡಾಕ್ಟರ್ ಅದಾನ್ರಿ ಕಂಪೌಂಡರ್ ನಾವು ಸುಮ್ ಗೊತ್ತಿವಿ ಮಾತಾಡ್ಲಿಲ್ಲ ಮುಂದೆ ನೋಡಿ ಬರ್ತೀವಳ ನೀವು ನೋಡಕ್ ಕರ್ಕೊಂಡ್ ಹೋಗ್ ಮನಿ ನೋಡ್ ಮಾತಾಡಕ್ ಬರ್ತೈತಿ ತಗೋರಿ ನಡ್ರಿ ಮತ್ ಹೋಗುನ್ ನಡ್ರಿ ಅವಪ್ಪ ನನಗ ಹುಡುಗ ಪಸಂದ್ ಐತೆ ಮತ್ತ ಅವ್ರ ಮನಿ ನೋಡಿ ಬರೋರು ಹೆಂಗೈತಿ ಅದು ನೋಡುನ್ರಿ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ಅದು ತೋರ್ಸ್ತಾರೆ ನೋಡುನು ಅಂತ ಮುಂದೆ ನೋಡಾಕ್ ಬರ್ತೈತಿ ನೋಡ್ಬೇಕು ನಮ್ಗೆ ಈಗ अगं प्रिया ते सगळं मध्यस्थीने गोळा गाठलाय तिथे थांब त्याला फोन करतो कुठं आहे तो हॅलो संजू हा बोल की कुठं आहेस रे अरे तुझंच काम करायला बाबा इथं आलोय हा ये आलोय बघ घेऊन ये लवकर ये इकडं हा यालो हा त्यांना सांगितलंच का नाही मी डॉक्टर आहे म्हणून ते अरे तू त्याची काळजी सोड मी सगळं सांगितलं व्यवस्थित हा सर्टिफिकेट तेवढं काढून ठेव बघ हा बरं दाखवतो की हो उठा चला उठा झालं सगळं मध्यस्थीने सगळं ओके केलंय आपलं काम डॉक्टर आहे म्हणून सांगितलंय तिकडे निंद्र मनच्या होईल कंपाऊंडरच हेच नव्ह घर ते लई दिवस झालो बघू ना राजेश कंपाऊंडर होय अरे बाबा ते इंजेक्शन घ्यायला आले काय कोण इंजेक्शन नाही कोण इंजेक्शन घ्यायला आलं का इंजेक्शन घेऊ नको रे बाबा इंजेक्शन घेऊ नको त्याच्याकडनं तू इंजेक्शन घ्यायला आले एवढं लांब अरे बाबा त्याच्याकडनं इंजेक्शन घ्यायला आलं ना आम्ही ते घर बघायला आले हो त्या मुलगी द्यायचं आहे त्याला अरे बाबा काय डोक्यावर पडलेस का काय इंजेक्शन दिलं मला अर्धी सुई मला इथं अजून एक ಬಾಣಗಡ ಏನು ಇಂಜೆಕ್ಷನ್ ಏನಾತ ನೀವು ಅದ ಏನಾಗೈತಿ ನೀವು ನಾವು ನೋಡಕೊಂಟಿಲ್ಲ ನಾವು ಮುಕ್ಕಳಾಗೈತಿಲ್ವ ಇಂಜೆಕ್ಷನ್ ಚುಚ್ಚಾನ್ರಿ ಚೂಜಿ ಚೂಜಿ ಚುಚ್ಚಾನ್ರಿ ಚೂಜಿ ಅದ್ ಹೊರಗೆ ಬಂದಿಲ್ಲತ್ತ ಅದಕ್ಕ ಹಂಗ ಮಾಡ ಮತ್ತೆ ಹಿಂಗ್ಯಾ ಮಾಡ ಅದಕ್ಕೆ ಮಾಡತಾವ ನೀವು अरे काय मोकळं नाही रे अर्ध तुटलंय ते अजून अर्ध आतच आहे अरे मोकळं म्हणजे हे रे ते
मोकळं म्हणणार त्याने मोकळी म्हणाला त्याने ते मोकळी नाही रे अजून आहे पाठीमग तुला दिले बघ ते इंजेक्शन ते म्हणाले त्याने इंजेक्शन मोकळी हा त्याला म्हणते तिथं पाठीमग कुंडीला मग ते मोकळी करू नका रे सगळं जावा इथनं मोकळी केलं की नाही इथं अडकलं इथं मी कसं चाललोय बघे हो काय आला होय तुम्ही चला की चला की. अहो हे काय इंजेक्शन टोचलाय काय काय म्हणाले की अरे तू आलायस हो बाबा अहो याला 100 जण पकडायला लागतात इंजेक्शन साठी का हो धडपडत इंजेक्शनच करू देत नाही आणि ते अर्ध राहिले तसंच काढू पण दे ना मग ते काढायला आणि 200 पर्यंत पाहिजे काय पकडायला धडपडतोय ह्यो. चला तुम्ही चला इंजेक्शन अडकाशी त्यात रे नड नड रोगून ए जा बाबा हे जागा खुर्चीच जागी ही जागा आमचीच आहे मोकळी पडलेली हा, हा. आणि हे एवढ्यामध्ये बांधलेलं आहे निम्म बांधलोय निम्म राहिले अजून हे जागा एकटा येत होते. मला येते. वीर म्हणे म्हणून. हा चला या 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 बसा की बसा इथं बसा या बसा या बसा 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 इथं बसा पाहुणे बसा बसा या पण बसा या इकडे बसा ಹಾ ನೋಡ್ರಿ ಹಾ ಇವ ಹುಡುಗ ಡಾಕ್ಟರ್ ಅದಾನ್ರಿ ನಿಮ್ಗೆ सर्टिफिकेट नुसता तोर्सुदेत आता ह्यांना आहे की नाही फक्त सर्टिफिकेट तेवढं दाखवा म्हणजे त्यांना आहे की नाही सर्टिफिकेट पाहिजे हा दाखव हा डॉक्टर आहे म्हणून तुम्हाला दाखवा ए प्रिया सर्टिफिकेट एवढे घेऊन ये ना दाखवूया हो आले हे घे घेऊनच बसली आहे मी हे घ्या हे सर्टिफिकेट हा बघा हे सर्टिफिकेट आहे हा एक नोट येतो ಇದು ಐತಿ ಹೌದಾ ನೋಡ್ರಿ ನೀವು ನೋಡ್ರಿ ಹಾ ಆಯ್ತು ತಗೋರಿ हे बघितलं दाखवा ही वांड बघितलं बघितलं हाय ओके आहे हा मग डॉक्टर आहे बघा मग तारीख कधी काढायची ठरवूया ठरवूया कुंडली ಅದು ನೋಡಕ್ ಬೇಕಲ್ಲ ಹಂಗ ಹಿಂಗದ काय म्हणत त्यांनी कुंडली हा त्यांनी काय म्हणालात माहिती काय म्हणजे कुंडली त्यानं बघूया मग लग्न करूया असं म्हणालात त्यांनी कशाला कुंडली बघायला पोरग्याला पोरगी पसंत आहे पोरगीला पोरगा पसंत आहे असू दे करूया लग्न कतारे जरा ನೋಡಕ್ ಬೇಕಲ್ರಿ ನೋಡಲ್ದನ ಹೆಂಗ್ ಮಾಡಕ್ ಬರ್ತೈತಿ हे म्हणून डॉक्टर याक सोळा ಹುಡುಗಕ್ಕೆ ಹುಡುಗಿ ಪಸಂದತಿ ಹುಡುಗಿ ಪಸಂದ ಮಾಡ್ಬಿಡು बरं ಏನ್ ಮಾಡೋದು ಫಿಕ್ಸ್ ಮಾಡೋಣ पसंत आहे फिक्स करायचं लगेच आता लग्न करायचं आता लगेच अरे थांब बाबा सगळं झालं आता ते कुंडली बिंडली काय बघत नाहीत पण आता डायरेक्ट लग्न आता हा तारीख बिरीख आज बोलूया की मुलगीला हा तारीख बिरीख ठरवूया की बर तारीख कसं काय काय ಈ ಹುಡುಗಿ ಯಾರದ್ರಿ ಅದ ಇವ್ರದ ತಂಗಿ ಅಕ್ಕಿ ಹುಡುಗಿ ಅವ್ರ ತಂಗಿ ಅದಾಳ್ರಿ ಆ ಹುಡುಗನ ತಂಗಿ ಹಾ ರೀ ನಮ್ಮ ಹುಡುಗ ಜೋಡಾಸನ್ರಲ್ಲ ನಮ್ದು ಒಂದ್ ಹುಡುಗ ಐತಿ ಹೌದ್ ಹೌದ್ರಿ ಬರೋಬರ್ ಐತ್ರಿ ಪ್ರಕಾಶ್ಗೆ ಮಾಡಿ ಬಿಡುನ್ರಿ ಆ ಹುಡುಗಿನ प्रकाश बरोबर आहे का ते हुडीक मत ಮಾಡೋಣ अरे काय म्हणाले तरी बाबा हे काय म्हणत त्यांनी ह्यांनी काय म्हणालात माहिती आहे काय ही तुमची मुलगी आहे होय त्यांचा एक मुलगा एक आहे हा आणि त्यांचा मुलगा पण तुम्हाला दाखवतो त्यांच्याकडे फोटो आहे बरं आणि पसंत आला तर ही पण मुलगी म्हणजे दोघांचं पण होऊन जाऊन द्या असं म्हणाले त्यांनी लग्न ಇದು ಹುಡುಗನ್ ಫೋಟೋ ತೀವಿ ಅಂತ ಅವ್ರು ತೋರಿಸ್ರಿ ಮತ್ತೆ ತೋರಿಸ್ರಿ मुलग्याचा फोटो आहे म्हणा बघा हा हा अरे काय चालू केलंय रे माझं बघा की लग्नाचं ते आणि काय थांब थांब रे बाबा दोघांचं पण एकदम मजबूया मुलगा पसंत आहे का बघा मुलगा पसंत आहे का तुला तुम्हाला मला तर बरा वाटतोय हाय बरं आहे मला पण पसंत आहे मुलगा. आहे ना मग काय करूया माहिती आहे हा. काय एकदम दोघांचं पण वाजवून टाकूया सरकारी नोकरी पाहिजे मुलग्याला 60-70 हजार रुपये पगार पाहिजे 1-2 एकर शेती पाहिजे तसा असेल तर तुमच्या मुलग्याला आम्ही मुलगी देऊ ಅವ್ರ ಏನತ್ತಾರಿ ಹುಡುಗ ಐತಿಲೋ ಸರ್ಕಾರಿ ನೌಕರಿ ಬೇಕು ಮತ್ 60,000 ಪಗಾರ ಬೇಕು ಮತ್ತ 2 ಎಕರೆ ಶೇತಿ ಬೇಕು ಅವಾಗ ಹುಡುಗಿನ ನಿಮ್ಗೆ ಹುಡುಗ ಕೊಡ್ತಾರ ಅಂತ ಹೇಳತ್ತಾರ ಅವ್ರು ಹಿಂಗನಾತಾರ ನವ್ರ ನಾವು ಹುಡುಗಿನ ಕೊಡಂಗಿಲ್ಲಪ್ಪ ಮತ್ತಂತ ಹುಡುಗ ಬಾಟ काय म्हणत त्यांनी कन्नडमध्ये त्याने म्हणतात मुलगी देत नाही करायचं असलं तर तुमची मुलगी आमच्या घरात आणि आमची मुलगी तुमच्या घरात असं म्हणतात त्यांनी लय लाडान तिला सांभाळ आहे आणि सरकारी नोकरीवाला असला 60-70 हजार पगारवाला असला 2 एकर शेती असली तरच मी मुलगी देणार आहे, नाही तर देणार नाही. त्या मायला असं करून माझं लग्न तोडणार होतो मी आता
आणि काय बाई तू कशी येऊन बसलीस का इथं तुझ्यामुळं सगळं हे झालं बघ तुटलं हे लग्न हा बघा ನೋಡ್ರಿ ಅವ್ರ ನಿಮಗ ಹುಡುಗಿ ಕೊಡ್ಯಾನತ್ 60,000 ಪಗಾರ ಸರ್ಕಾರಿ ನೌಕರಿ ಮತ್ ಚೇತಿ ಬೇಕತ್ ನೋಡ್ರಿ ನಾವು ಹುಡುಗಿನ ಕೊಡಂಗಿಲ್ಲಪ್ಪ ಮತ್ತ ಹೌದು ಕೊಡಂಗಿಲ್ಲ ನಾವು ಮತ್ತೆ ಏನ್ ಮಾಡೋದು ಹೆಂಗ ನೋಡ್ ಕೂತ್ರ मग हे काय अवघडच झालं की त्यांनी पण आहे का नाही मुलगी देणार नाहीत म्हणा तुम्हाला जर तुम्ही जरा असंच करत बसला ನೋಡು ನಮ್ಮ ಹುಡುಗಿ ಅವ್ರ ಮನ್ಯಾಗ ಹೋಗ್ಲಿ ಅವ್ರ ಹುಡುಗಿ ನಮ್ಮ ಮನ್ಯಾಗ ಬಂದ್ರನ ನಾವು ಕೊಡವ್ರ ಇಲ್ಲಿಕ ಕೊಡಂಗಿಲ್ಲ ಹೌದು काय म्हणले तिने त्यांनी काय म्हणाल माहिती काय तुमची मुलगी आमच्या घरात आमची मुलगी तुमच्या घरात असं असलं तर मुलगी देणार नाहीतर देणार नाही म्हणतात शक्य नाही ನಾವು ಕೊಡಂಗಿಲ್ಲ ಮತ್ತ काय म्हणाला तरी ने झालं घे तुझं आता लग्नच होणार नाही हा बघा सगळी जर असं म्हणत बसली पोरग डॉक्टर पाहिजे इंजिनियर पाहिजे सरकारी नोकरी पाहिजे जर सगळं असं जर म्हणत बसले तर लग्न होणार कसं हो पोरांची म्हणून तर आजकालची पोरं आहे की नाही 35 वय 40 वय सगळे फिरायला लागल्यात त्यांची लग्न होणार कसं हो? तुम्ही फक्त तुमचाच विचार करायलाय हे पाहिजे ते पाहिजे काय करता बघा